धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचं अभ्यंग स्नान, मानाचे लक्ष्मीपूजन, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या सणास आपल्या सहकुटुंब सहपरिवारास सोनेरी शुभेच्छा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीत दीपावली गृहपाठ इयत्ता 4थी आपण आजच्या व्हिडिओमध्ये 4थीचा गृहपाठ सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला करूया सुरुवात। बघा, भाषा विषयाचा गृहपाठ इथे आपल्याला पहिल्यांदा विचारले। पहिला प्रश्न आहे, खालील शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम लावा। मोर, मावळ, मुळा, मित्र। आता वर्णानुक्रमे म्हणजे म ची बाराखडी। मग बघा, सगळं सुरुवातीला मच आहेत म्हणून इथे म च्या बाराखडीचा वापर करायचा आहे। मग बघा, पहिल्यांदा मा येतं म्हणून मग मावळ हा शब्द पहिल्यांदा, त्याच्यानंतर मला पहिली विलांटी मित्र 2 नंबरला, त्याच्यानंतर पहिला उकार म्हणून मग मुळा आणि त्याच्यानंतर मोर। याच पद्धतीने आपल्याला वर्णानुक्रमे लावायचं आहे। आता इथे पण बघा, सगळीकडे क क क चीच बाराखडी। मग बघा, सगळ्यात पहिलं अक्षर बघायचं इथे क म्हणून मग क हा शब्द पहिल्यांदा, त्याच्यानंतर बघा इथे क ला र जोडलाय आणि इथे उकार आहे आणि ते क ला एक काना 2 मात्रे आहेत। मी इथे फक्त क ला र जोडलाय म्हणून मी इथे क्रम हा शब्द 2 नंबरला, त्याच्यानंतर उकार म्हणून मग क्रूर शब्द 3 नंबरला आणि त्याच्यानंतर क्रौर्य। बघा, याच पद्धतीने आपल्याला हे शब्द लिहायचे आहेत। हा क्रम या पद्धतीने आपल्याला लावायचा आहे। पुढचा प्रश्न बघा, एकाच शब्दाचे 2 अर्थ असणारी वाक्ये लिहा। जसे हार, मी देवासाठी हार बनवला आणि दुसरं हार, कबड्डीच्या स्पर्धेत आमच्या संघाची हार झाली। मग इथे फुलांचा हार आणि इथे हार म्हणजे हरणे, पराभव या अर्थाने हा हार शब्द आलेला आहे। याच पद्धतीने आपल्याला असे शब्द दिलेत बघा। गोळा, मी इथे वाक्य लिहिले, लीलाला बर्फाचा गोळा आवडतो। दुसरं बघा, क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षक गोळा झाले। म्हणजे इथे गोळा म्हणजे एकत्र आणि इथे गोळा म्हणजे बर्फाचा गोळा, म्हणजे इथे गोळा आणि हा गोळा याचे वेगवेगळे अर्थ आहेत। पुढचा प्रश्न बघा, मान, सरपंचबाईंना गावात मान आहे। या मानचा अर्थ आहे सन्मान आणि इथे बघा, बगळ्याची मान उंच असते। मग इथे मान हा शब्द शरीराचा अवयव यासाठी वापरला आहे। पुढचं बघा, हवा, पावसामुळे आज सर्वत्र गार हवा आहे। इथे हवा म्हणजे वारा, मला संगणक हवा आहे। इथे हवा आहे म्हणजे पाहिजे आहे। पुढचा शब्द आहे खोड, आजीने कोल्ह्याची चांगलीच खोड मोडली आणि दुसरं बघा, वडाच्या झाडाचे खोड मोठे आहे। इथे खोड म्हणजे मस्ती किंवा काय, खोड, चांगलीच खोड मोडली है की नाही, आणि इथे खोड म्हणजे झाडाचा अवयव आहे। पुढचा शब्द आहे तीर। मग बघा, अर्जुनाने माशाच्या डोळ्यात तीर मारला। हा तीर म्हणजे बाण हा शब्द दाखवतो। मुसळधार पावसाने नदीचा तीर काठोकाठ भरला। मग हा तीर हा शब्द नदीचा काठ, काठ या शब्दासाठी वापरलेला आहे। पुढचा शब्द आहे कर, माही अभ्यास कर, म्हणजे इथे कर म्हणजे काही करण्याची क्रिया। दुसरं बघा, प्रार्थना म्हणताना सर्वांनी कर जोडले। इथे कर हा शब्द हात या शब्दासाठी वापरला आहे। बघा, आता इथे सांगा पाहू, शिवकालीन युद्ध गर्जना कोणती? तर माहिती आहे आपल्याला, हर हर महादेव ही शिवकालीन युद्ध गर्जना आहे। पुढचा प्रश्न, खालील शब्दकोडी पूर्ण करा। आडवे शब्द बघा, झाडांची वाळलेली पाने ज्याला आपण पालापाचोळा म्हणतो, बघा शेवटला ळा आहे। तिसरं बघा, आडवा शब्द कसदार, कसदारला आपण सकस म्हणतो। उभा शब्द पालन करणारा, मग इथे बघा पालक, बरोबर हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला। पुढचा प्रश्न बघा, सर्व शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायासमोर अशी खूण करा। आता बघा, इथे जर आपण पर्याय क्रमांक अ मधले शब्द इथे ठेवले तर अर्थपूर्ण शब्द तयार होतात बघा। अंग, रंग, ढंग, चंग, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ। त्याच पद्धतीने पुढचा पण प्रश्न बघा, त्याच पद्धतीने आहे बघा। ह्याच्यामध्ये आपण ब मधले इथे शब्द ठेवले तर अर्थपूर्ण शब्द तयार होतात। चटक, काटक, फाटक, नाटक, म्हणून मी इथे ब हे आपले योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, खालील अर्थपूर्ण म्हणी पूर्ण करा।
नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. दुसरं आधी पोटोबा मग विठोबा. तिसरं बघा कोल्हा काकडीला राजी. पुढचा आंधळा मागतो एक डोळा देव देतो 2 डोळे. आपला हात जगन्नाथ नाचता येईना अंगण वाकडे. सांगा पाहू वनस्पतींचे नाक कोणते? मग आपल्याला माहिती आहे पानांवरील छिद्रे हे वनस्पतींचं नाक आहे. पुढचा प्रश्न खालील नामांचे लिंग बदला. विधूर विधवा, विद्वान विदुषी, बंधू भगिनी, तो गवळी ती गवळण, बोका भाटी, तो लेखक ती लेखिका. लिंग म्हणजे स्त्रीलिंग आणि पुल्लिंग. मग बघा ती महिला स्त्रीलिंग आहे आणि तो पुरुष हे पुल्लिंग आहे. तो वकील ती वकिलीन, तो साधू ती साध्वी, तो म्हातारा ती म्हातारी. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवला. पुढचा प्रश्न बघा वेगळ्या अर्थाचा शब्द निवडा. माय जन्मदा जनक आई. आता बघा जनक म्हणजे राजा आणि माय जन्मदा आई हे सगळे आईचे समानार्थी शब्द आहेत म्हणून मी इथे जनक हा शब्द वेगळा आहे. पुढचा प्रश्न बघा मुलगी नंदिनी आत्मज लेख. आता आत्मज म्हणजे मुलगा, मुलगी नंदिनी आणि लेख हे सगळे मुलीचे समानार्थी शब्द आहेत म्हणून मी इथे वेगळा आहे आत्मज. पुढचा प्रश्न बघा वात पवन अनिल अनल. आता इथे अनल म्हणजे अग्नी आणि वात पवन अनिल हे सगळे वाऱ्याचे समानार्थी शब्द आहेत आणि अनल हा वेगळा शब्द आहे. पयोधी जलधी तटिनी रत्नाकर. तटिनी म्हणजे नदी, पयोधी जलधी रत्नाकर. बघा तटिनी म्हणजे नदीचा समानार्थी शब्द आहे. पयोधी जलधी आणि रत्नाकर हे सगळे समुद्राचे समानार्थी शब्द आहेत म्हणून मी इथे वेगळा आहे तटिनी. पुढचा प्रश्न बघा राजीव जलद कमळ अंबुज. आता जलद म्हणजे ढग, ढगाचा समानार्थी शब्द आहे. राजीव कमळ आणि अंबुज हे सगळे कमळाचे समानार्थी शब्द आहेत म्हणून मी इथे जलद हा शब्द वेगळा. पुढचा प्रश्न बघा दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. विकास रास, विचार अविचार, हजर गैरहजर, हर्ष खेद, गर्द विरळ, स्तुती निंदा, साम्य भेद फरक, चव बेचव, अंथरूण पांघरूण, उपाय निरुपाय. पुढचा प्रश्न बघा सांगा पाहू खरा तो एकची धर्म ही प्रार्थना कोणी लिहिली आहे? मग याचं उत्तर आहे ही प्रार्थना साने गुरुजीने लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न सूर्य या शब्दाचे चौकटीत लपलेले समानार्थी शब्द शोधा व लिहा. मग याच्यामध्ये बघा इथे मी आता सर्कल केलंय त्याच पद्धतीने ते शब्द पण लिहायचे आहेत आपल्याला. याचेच शब्द सूर्याचे समानार्थी शब्द आहेत आदित्य, रवी, मित्र, दिनमणी, भास्कर, दिनकर, भानू, सविता. पुढचा प्रश्न बघा वाक्यप्रचार व त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या लावा. झुंज देणे बघा इथे आहे झुंज देणे, लढणे, आर्जव करणे, विनंती करणे किंवा याचना करणे. इथे याचना करणे आहे मग इथे आर्जव करणे, विनंती करणे इथे आहे विनंती करणे. पदर पसरणे, याचना करणे, पाठ थोपटणे, शाबासकी देणे, डोळा लागणे, झोप लागणे, पोटात कावळे ओरडणे, खूप भूक लागणे. या पद्धतीने आपल्याला वाक्यप्रचार आणि त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. पुढचा प्रश्न बघूया. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. देशासाठी प्राणार्पण करणारा, सैनिक किंवा क्रांतिकारक. सैनिकही म्हटलं जातं, क्रांतिकारकही म्हटलं जातं. आणि बघा दुसरं एक सांगायचं देशासाठी बलिदान देणारा हुतात्मा असतो. दुसरा प्रश्न माकडांचा खेळ करणारा मदारी, गुण ओळखून कदर करणारा गुणग्राहक, दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी, लिहिता वाचता न येणारा निरक्षर. सांगा पाहू विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. अपूर्ण जोडशब्द पूर्ण करा. धष्ट
पुष्ट, केर कचरा, ओबड धोबड, अघळ पघळ, दंगा मस्ती, भाजी पाला. पुढचा बघा, मीठ मिरची, तंटा बखेडा, कामचोर, आदळआपट, होम हवन, साज शृंगार. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, पिलूदर्शक शब्द लिहा. जसे गाय, गाईचं काय असतं, वासरू. तसं बघा, म्हैस, म्हशीचं रेडकू, गाढव, गाढवाचं तटू किंवा शिंगरू, घोडा, घोड्याचं शिंगरू, हरिण, हरणाचे पाडस किंवा शावक, वाघ, वाघाचा बछडा किंवा बच्चा, सिंह, सिंहाचा छावा, बोकड, बोकडाचे करडू, कोंबडी, कोंबडीचे पिल्लू. पुढचा प्रश्न आहे वचन बदला. आता वचन बदला म्हणजे एक वचन अनेक वचन. मग बघा, एक पिसू अनेक पिसवा, एक डोंगर अनेक डोंगर, इथे बदलत नाही. एक बी अनेक बिया, एक दिशा अनेक दिशा, अनेक झाडे एक झाड, एक दगड अनेक दगड, एक माहिती अनेक पण माहिती, एक जमीन अनेक जमिनी, एक पंखा अनेक पंखे, एक आठवडा अनेक आठवडे, एक घोडा अनेक घोडे, एक हात अनेक हात, एक मंडळ अनेक मंडळ, पतंग पतंग, दोन्हीमध्ये सेम. पुढचा प्रश्न आहे सांगा पाहू. जनगण मन लिहिणारे रवींद्रनाथ टागोर. पुढचा प्रश्न आहे स्वच्छतेच्या सवयींबाबत खालील मुद्द्यांवर तुमचे मत मांडा. अस्वच्छतेचे दुष्परिणाम व उपाय लिहा. अस्वच्छतेचे दुष्परिणाम एका ब्लॉकमध्ये आणि दुसरीकडे उपाय लिहायचा आहे. आता केस अस्वच्छते राहिले तर काय होईल? केसात कोंडा होईल, केसात उवा होतील, केस गळतील. मग त्याच्यावर उपाय काय? केस आठवड्यातून 2 वेळा स्वच्छ धुवावेत, केसांना व्यवस्थित तेल लावावे आणि केसांचा हलकासा मसाजही करावा तेल लावून. पुढचं बघा, नखात माती गेल्यामुळे जेवताना ती घाण पोटात गेल्यामुळे पोटाचे विकार होतील. नखे आठवड्यातून एकदा काढावीत. पाणी, दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार होतील, आपण आजारी पडू. त्याच्यासाठी उपाय आहे पाणी उकळून प्यावे किंवा फिल्टर केलेलं पाणी प्यावे. पुढचा प्रश्न बघा, जरा डोकं चालवा. प्रश्न आकृतीत फक्त 2 काड्या हलवून उत्तर आकृती तशीच दिसण्यासाठी काय कराल? उत्तराची आकृती काढा. हा प्रश्न मुलांनी स्वतः सोडवायचा आहे. इथे आपल्या तर्कशक्तीचा उपयोग करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे सांगा पाहू. पसायदान लिहिणारे. मग आपल्याला माहिती आहे पसायदान लिहिणारे संत ज्ञानेश्वर. आकृतीत दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करा. आता बघा, इथे आपल्याला असे शब्द दिलेले आहेत आणि आपल्याला खाली 4 दिलाय, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. मग यातले शब्द आपल्याला बघा, जसं की साप नाम आहे, मला सर्वनाम आहे, 2 विशेषण आहे आणि दिला हे क्रियापद आहे. त्याच पद्धतीने आपल्याला या पद्धतीने पूर्ण करायचे. हा चार्ट लिहून घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, सांगा पाहू. वर्णमालेत एकूण स्वर किती आहेत? इथे उत्तर आहे 14. बघा, अ ते आहापर्यंत 12 आणि ॲ आणि ऑ हे नवीन ॲड झालेले असे 14 स्वर आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालील परिच्छेद वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. योग्य पर्यायाला गोल करा. आता बघा, जिथे राबती हात तेथे हरी या काव्यपंक्तीप्रमाणे कोणतेही काम क्षुल्लक नसते, मग ते काम सफाईचे का असेना. म्हणूनच केरसुणीला आपण लक्ष्मी म्हणतो. कोणतेही काम कधीच कमी प्रतीचं नसते. श्रमाचे महत्त्व पटवणारे तत्व समजण्यासाठी स्वतः महात्माजी सुद्धा शौचालय साफ करीत होते. बघा, इथे आपल्याला श्रमबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे, त्याबद्दल प्रश्न विचारलेत. बघूया प्रश्न आपण कोणाला लक्ष्मी म्हणतो? केरसुणीला. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. इथेच आपल्याला दिलेला आहे. पुढचा प्रश्न, वरील उतारावरून सत्य विधान कोणते? मग पर्याय क्रमांक 4 म्हणजे ड हे योग्य. कोणतेही काम कमी प्रतीचे नाही. तिसरा प्रश्न, वरील उतार्यात कोणत्या नैतिक मूल्यांचे महत्त्व सांगितले आहे? मग इथे उत्तर आहे श्रम प्रतिष्ठा. पर्याय क्रमांक 1. पुढचा 4था प्रश्न आहे, राबणे या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? राबणे म्हणजेच श्रम करणे, कष्ट करणे.
क हे आपलं उत्तर आहे. कर्म या शब्दाचा समानार्थी शब्द उत्तरात कोणता आला आहे? कर्म म्हणजेच काम. ब हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. सांगा पाहू. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाषा विषयाचा गृहपाठ संपूर्णपणे स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीच्या विषयांचे गृहपाठ सोडवून घेणार आहोत. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.